पण इथं महाराजांचं खऱ्या अर्थानं गनिमी कावा चालू झाला. कान देऊ नाही का? जसं बहादूर खान पळत पळत मराठ्यांच्या पाठीमागं पुण्यात गेला, तसं बहादूरगडाच्या मागच्या साईड दरवाजाला कुरकुंब गावामध्ये 40,000ची फौज घेऊन स्वतः हंबीरमामा उभा होते. हंबीरमामाला बातमी कळाली बहादूर खान हा मराठ्यांच्या पाठीमागे पळत गेलाय. तसे हंबीरमामा 40,000ची फौज घेऊन बहादूरगडाच्या किल्ल्यावरती कोण वॉचमॅन गेटमॅन थापड्या देऊन सुजवली. सगळं सोनं घेतलं. हंबीरमामा गायब आणि आला पुण्याखंड जितम जितम करत. जसा बहादूर खान पुण्याखंड जितम जितम करत आला, तसा बहादूर खानाचा एक सरदार पळत आला किल्ल्यातनं. सगळा धूर उठला होता. हुजूर अरे क्या हो गया? बहुत मारते म्हणला. अरे कौन? हो कंबक्त मराठी हुजूर, बहुत मारते. कौन आ गए थे? हुजूर मराठी आ गए थे. क्या? मेरे पास आ म्हणला. सच बता कौन आ गए थे? हुजूर मराठी आ गए थे. क्या? तो हम किसके पीछे गए थे? मराठों के हुजूर. आया कौन था? मराठी हुजूर. म्हणजे बेनेने असं फसवले म्हणले 60,000 मराठी आम्हाला पुढनं पळवत घेऊन गेले आणि 40,000 मराठी मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत एकही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही, तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात. मग महाराजांनी उभ्या आयुष्यात 2 गोष्टी शिकवल्या. कान देऊ नये का? पहिली गोष्ट शिकवली महाराजांनी पहिली गोष्ट शिकवली ती म्हणजे जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे ज्यानं परस्त्रीला आई समान मानायला शिकवलं. आईला स्वतःच्या घरातला देवी समान मानणारा राजा, परस्त्रीचा आदर करणारा राजा. मी असं का म्हटलो? तैनो रांजाचा पाटील नावाचा एक पाटील होता. त्यानं एका कवळ्या पोरगीला दिवसा भोगली आणि तिला मारून विहिरीमध्ये टाकली. खबर महाराजांना कळली. रांजाच्या पाटलानं स्वराज्यातल्या एका पोरगीला भोगली आणि विहिरीमध्ये टाकली. महाराजांनी पाटलाला बोलवलं. रांजाच्या पाटलाला समोर आणून उभा केलं आणि महाराजांनी त्या पाटलाचे डावा हात आणि उजवा पाय कलम करायला लावला. पाटलाचा डावा पाय आणि उजवा हात कलम केला. महाराज म्हणाले याचा चौरंग करा. आबरू लुटले लेकीची आणि चौकात नेऊन बसवा. येणारा जाणारा त्याला बघेल आणि त्याच्या लक्षात येईल हिंदुस्थानाच्या मातीत परस्त्रीच्या पदरालाही हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल. ताईनो मी तुमच्या भावासारखा, या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. ताईनो जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कोणी अडवला तर त्याला शिवरायांची जात दाखवा. त्याला शिवरायांची जात दाखवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघिण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू. अगं स्वराज्याची तू मेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस. त्याने म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूने बोलायला आहे. ह्याने याला पाकडी बिकडी जास्त दिली काय? त्याने एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक माणूस माझ्या पैशाला मला म्हणाला, दादा तू नेहमी सांगतोस स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं. एका वाक्यात पटवून सांग मला स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. घरात गेल्या विचारतात का नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलोस. तर ऐका, लई दिवसांना असे तावडीत घावलेत एकत्र. ऐका कार्यकर्ते, तुमच्या बायकांनी तुमच्यासाठी काय केलं. दादानो हात तिचे आहेत, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादानो आजही तुमच्या नावाच्या आहेत. कपाळ तिचं आहे,
कुंकू मात्र दादानो आजी तुमच्या नावाचा आहे, गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादानो आजी तुमच्या नावाचा आहे, पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादानो आजी तुमच्या नावाचा आहे, दूध तिचं आहे, रक्त सुद्धा तिचं आहे, दूध सुद्धा तिचं आहे, पण पोरग मात्र दादानो आजी तुमच्या नावाचा नाही. यापेक्षा या स्त्रीने आणखी नेमकं काय करावं? यापेक्षा स्त्रीने आणखी काय करावं? मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचा आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचा आहे, तर त्याने एक नेहमी वाक्य लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. अहो ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. अहो ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली ही आई का आली ना तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला. मी नाही, शाहिस्ते खान सांगतोय. काय म्हणतो माहिती आहे शाहिस्ते खान? ज्यावेळी माझी बोट छटली त्यावेळी मी सगळीकडे पळत होतो, त्यावेळी माझ्याकडे माझी बहीण आली. शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाला म्हणते, हुजूर गजब हो गया, होणारा दम सीवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तर शाहिस्ते खान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली, ये पगली तुम चुप कर, ये पगली, ये सीवा किसी की उंगली काट सकता है, ये सीवा किसी की उंगली काट सकता है, ये सीवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये सीवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. एक 4 दिवसापूर्वीचा प्रसंग आहे, 4 महिने झाले असतील, 4 ते 5 महिने. तुम्ही ऐकलं असाल, हे वारंवार घडत असतं. पुण्यामध्ये एक स्त्री होती मुस्लिम समाजाची, देखणी लावण्यवती, जिच्याकडे बघावन बघतच राहावं एवढी सुंदर. एके दिवशी सायंकाळी ती घरी चालली होती. ताईनो तिच्या पाठीमागे काही गुंड लागले. त्या गुंडांचा इरादा होता या पोरगीच्या आपण आबरू लुटायची. पोरगी सैरा वैरा पळायला लागली, पाठीमागे गुंड होते, ओरडा लागली, कोणी मदत करेना. आईन सायंकाळी 2 वाजता ते एका गल्लीत शिरली, पण गल्लीचा दरवाजा कोणी उघडेना, पळत पळत गेली. पाठीमागे गुंड होते, एका घरापाशी गेली, घराचा दरवाजा वाजवला, पण कोणी घर उघडेना, पळत पळत पुढे गेली. पण एका घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर तिनं पहिल्यांदा त्या घराच्या खिडकीत आत बघितलं, खिडकी उघडी होती. खिडकीतनं आत बघितल्यावरती मग त्या घराचा दरवाजा वाजवला. आता एक हिंदू तरुण होता. त्या हिंदू युवकानं घराचा दरवाजा उघडला. ती मुस्लिम स्त्री आत गेली आणि तिनं घराचा दरवाजा बंद केला. रात्रभर ती मुस्लिम स्त्री त्या हिंदू युवकाच्या घरी एकटीच राहिली, तोही एकटाच. आणि रात्रभर गुंड फिरून फिरून सकाळी गुंड निघून गेले. ती मुस्लिम स्त्री जायला निघाली, पण जाताना तिच्या मनात एक प्रश्न पडला, आणि त्या हिंदू युवकाच्या मनात सुद्धा प्रश्न पडला. आणि नाईलाजास्तव जाताना त्या हिंदू युवकाने त्या मुस्लिम स्त्रीला विचारलं, का ग सायंकाळी तुझ्या पाठीमागे गुंड लागले होते, त्यांच्यापासून जीव वाचण्यासाठी तू सैरा वैरा पळायला लागलीस, तू माझ्या घरात आलीस, मी पण तरुण आहे, तू सुद्धा तरुण आहेस, मनात आणलं असतं तर तुझी आबरू मी सुद्धा लुटली असती, कुठल्या विश्वासावरती तू माझ्या घरात येऊन थांबलीस? त्यावेळी ती मुस्लिम स्त्री म्हणते, सायंकाळी मी कंपनीतलं काम आटपून घरी जात होते, त्यावेळी माझ्या पाठीमागं काही गुंड लागले. त्या गुंडांचा इरादा होता याची आबरू लुटायची. मी सैरा वैरा पळायला लागले, ते गुंड माझ्या पाठीमागं होते, कोणाचाही घराचा दरवाजा उघडा नव्हता. त्यावेळी मी पळत पळत तुझ्या घरापाशी आले, पण तुझ्या घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर मी पहिल्यांदा तुझ्या घराच्या खिडकीतनं आत बघितलं, तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मला माहित आहे, ज्या घरात महाराजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही. चारित्र्य संपन्न राजा. महाराजांनी दुसरी गोष्ट शिकवली, कान देऊन ऐका. आणि जळगावच्या पोरांनी तर पहिल्यांदा ऐका. पहिला राजा इतिहासातला पहिला की ज्या माणसानं फक्त लढाई नाही शिकवली, तर छत्रपती शिवरायांनी एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे
जगातला पहिला राजा आहे ज्याला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. कशाचं नाही? सुपारीच्या खंडाचं. म्हणजे मावा, गुटखा, दारू अजिबात नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यातले 80% लोक व्यसन करतात. आत्ता लिहून देतो. ही आहेत ना, ही 3 बोट इकडे बघा पोरांनो, मध्ये मध्ये असले फुसके फटाकड्या फोडायचे नाही. त्या ही 3 बोट आहेत की नाही, 3 बोट इथं बसल्या किती लोकांच्या तोंडात आत जातील बघा बरं. आपण किती मावा खातो, किती गुटखा खातो. व्यसन करून पोरानं तुम्हाला काय मिळतं? व्यसन आणि फॅशन करून पोरानं तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून पोरानं तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि चौकात गेलं की तंबाखू म्हणायचं असलं काही करायचं नाही. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आणि ताई संध्याकाळ झाली की बापच पोरला सांगतो, जा चुलीवरून माझं सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले. हा काय संस्कार पेरतो. म्हणजे ताईनो नगरला एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक पोरग माझ्या पैशाला मला म्हणलं, दादा तू नेहमी सांगतोस दारू बाद असते, एका वाक्यात पटवून सांग मला दारू बाद असते, मी आजपासून सोडली. म्हणलं ठीक आहे. म्हणलं 2 काचेचे ग्लास आण. बेनानं लगेच 2 काचेचे ग्लास आणले. ताईनो मी एका ग्लासमध्ये दारू टाकली, एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळं किड्या मुंग्या मरतात, आपण तर माणसं आहोत. मला म्हणला समजलं. म्हणलो एखादं तर पेनं सुधारलं. मी म्हणलो तुला काय समजलं? म्हणला दादा दारू पेनं हे किड्या मुंग्याचं काम नाही. म्हणला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. म्हणजे टाळ्या वाजवत्यात कार्यकर्ता तुमचं. म्हणजे हात जोडलं त्याच्या पुढं. ताईनो आमच्या इथे कोल्हापूरला आजी आहे, फार सुंदर म्हणते, अरे शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे कसे होते. सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटली फुटे पण बियाणं माग नाही हटे. हे चुकलं कुठं माहितीये? चुकलं कुठं? हे चुकलं आपल्या आई वडिलांकडनं. आपण आपल्या पोराला काही संस्कार देतो. लक्षात ठेवा, आयुष्यात 4 रुपये कमी कमवा, आयुष्यात 4 एकर कमी घ्या, आयुष्यात 4 शौक पाणी कमी कमवा, पण पोरं इज्जतदार कमवा, पोरं स्वाभिमानी कमवा. त्याला अर्थ आहे. आणि शिक्षण, पोरांनो शिक्षण घ्या. आपल्या घराच्या बाहेर एक पाटी असते. कुठल्याही आमदाराच्या घराच्या बाहेर जावा, पाटी असते. त्याच्या खाली काय लिहिलेलं असतं? भडगावचे 4 ट्रॅक्टरचे मालक. आपल्या नावाच्या खाली काय असतं? 4 एकराचे मालक का सोयाबीनचे मालक? नाही, काय लिहिलं असतं? MA, BEd, जिल्हाधिकारी, तहसीलदार, मामलेदार, फौजदार, आर्मी मेजर. आपलं शिक्षण हे आपल्याला शिकवतं आयुष्यात आपल्याला किती मोठं व्हायचं आहे ते. ताईनो तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा, छावा शिवाजी राजासारखा? वाटतं? नाही वाटत? वाटतं तर मला सांगा, इथं बसलेल्या किती बायकांनी गेली 20 वर्षात आपल्या पोरांची नावं शिवाजी संभाजी ठेवलेत? हात वरती करून दाखवा. 20 वर्षात, 30 वर्षात गावात एक तर शिवाजी आहे का नावाचा? एकीला सुद्धा वाटत नाही माझ्या पोटी एखादा शिवाजी जन्माला यावा. आमची नावं काय? बंटी, सोन्या, मोन्या. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो, महाराजांच्या काळात अशी नावं ठेवली असती तर सोन्या लढायला गेला कसं वाटलं असतं ती? अहो नावं कशी होती? तानाजी, यसाजी, बाजी, संभाजी, शिवाजी. म्हणजे इतिहास काय सांगतो? एक हात तुटला तरी लढत राहतो, त्याचं नाव
तानाजी. मृत्यूशी लढतो त्याचं नाव बाजी. आणि एकटा खिंड लढवतो त्याचं नाव संताजी. वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून जो स्वराज्य घडवतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. आमची नावं काय? आम्ही आमची नावं कुठेतरी बदलली पाहिजेत. का बदलली पाहिजेत माहितीये? पोराचं नाव यश, आयुष्यभर अपयश. इथला यश नव्हं, बाहेरचा यश. आपण आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजेत. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा, वाटतं तर एक काम करायचं, उद्या सकाळी उठायचं आणि ताईनो ह्यांच्याकडनं काय होणार नाही, तुम्ही करायचं. उद्या सकाळी उठायचं, शाळेतल्या शिक्षकाला भेटायचं आपल्या पोराच्या, आणि शाळेतल्या शिक्षकाला एक गोष्ट सांगायची की बाबा आजपर्यंत आम्हाला लहानपणी एकच शिकवलंय, तुम्हाला सुद्धा ते शिकवलं असणार. काय शिकवलंय आपल्याला शाळेत? क कशाचा? कमळाचा. बरोबर आहे का? कमळा चुकतंय काय? क. ब कशाचा असतो? जोरात ब कशाचा असतो? ब कशाचा? बदकाचा. म्हणजे तुमचा आणि माझा मास्तर एकच होता. आपल्याला काय शिकवलं जातं? क कमळाचा, भ भरजीचा, ब बदकाचा. म्हणजे मी सांगलीचा, तुम्ही जळगावचे, आपल्यामध्ये 500 किलोमीटरचं अंतर आहे, पण अखंड महाराष्ट्रात सगळ्या पोरांना हे शिकवले. क कमळाचा, ब भरजीचा, ब बदकाचा, ग गवताचा. इथून पुढे आपल्या शाळेत जायचं आणि शाळेच्या शिक्षकाला सांगायचं, सर इथून पुढे माझ्या पोराला क कमळाचं शिकवायचं नाही, इथून पुढे माझ्या पोराला क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवायचा, भ भटजीचा शिकवायचा नाही, भ भगतसिंगाचा शिकवायचा, श शामरुगाचा शिकवायचा नाही, श छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकवायचा. ज्या दिवशी आपल्या गावात छत्रपती शिवाजी राजाचा इतिहास शिकवला जाईल त्या दिवशी परिवर्तन घडणार आहे. मी का म्हणतो असं? बघा ना, पूर्वी बघा कसं म्हणलं जायचं, आदर होता. वडिलांना पूर्वी काय म्हणलं जायचं तुमच्याकडं? तात्या, मामा, फार पूर्वी. त्यानंतर काय झालं? पिताश्री. पिताश्रीचं परत काय झालं? काय म्हणते तुमच्याकडे आता वडिलांना? पप्पा. पप्पाचं आता काय झालंय? पॉप, डॅड. पूर्वी आईला काय म्हणलं जायचं? आई साहेब. आई साहेबांचं परत काय झालं? मातोश्री. मातोश्रीचं आता काय झालंय? जोरात काय झालंय? मम्मी. मम्मीचं आता पुढे काय होणार आहे? मॉम. या मॉमचं पुढे आयुष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं. आपण काय घेतोय? आपण आपल्या मुलांना, ताईनो, आपण आपल्या मुलांना मातीसाठी लढायला शिकवलं पाहिजे. पोरग एखादी गोष्ट करतय ना, पोरग म्हणते आई मला उद्योजक व्हायचं आहे, आई मला भडगाव मध्ये एखादा बिझनेस टाकायचा आहे. आपण आपल्या पोराच्या पाठीमागे ठामपणे उभारलं पाहिजे. आपली आई काय करते? एखादं बारकं पोरग असतं ताईनो, ते रांगत 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 कोपऱ्यात जातं. आई पळत जाते, 2-4 धपाट टाकते, त्याला माघारी घेऊन येते आणि त्याला सांगते, बाळा त्या कोपऱ्यात जायचं नाही बरं का, त्या कोपऱ्यात भाऊ असतो. त्याला माघारी घेऊन येते. ते पोरग भडगावचं जरा चालायला शिकतं, चालत चालत. म्हणजे पोरं ही अशी जात आहे, जिथं जाऊ नको म्हणणार तिथं पहिल्यांदा पळत जाणार. ते पोरग जरा चालायला शिकतं, चालत 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 परत कोपऱ्यात जातं. आई परत जाते, 2-4 धपाट टाकते. अरे तुला सांगितलं ना तो कोपऱ्यात जाऊ नको, त्या कोपऱ्यात काय असतो? भाऊ असतो. परत माघारी घेऊन येते. भाऊ म्हणजे काय? भूत असतं, जाऊ नकोस. पण ते पोरग लय हुशार, परत चालत चालत त्या कोपऱ्यात जातं. आई पळत पळत जाते, 2-4 धपाट टाकते. अरे तुला सांगितलंय ना तो कोपऱ्यात जाऊ नको, त्या कोपऱ्यात भाऊ असतो, माघारी घेऊन येते. ते पोरग पुढे 2 पोराचं बाप जरी झालं तरी त्या कोपऱ्यात जायला भीते. का? माझ्या आईनं सांगितलं तिथं काय असतंय? भाऊ. म्हणजे पोरग कुठं बाहेर चाललं, काय म्हणते, बाळा, पोराची सहल असते, बाळा कुठं चाललायस? पोरग लगे म्हणतं, आई सहलीला चाललोय. असं? बाळा सहलीला चाललायस होय, मग एक काम कर, सहलीला जाताना इष्टीच्या बसच्या मधल्या सीटवरती बस. पोरग म्हणतंय, का गाई? नाही बाळा, आपली बस पुढनं ठोकली तरी तू सुरक्षित, बस मागणं ठोकली तरी तू सुरक्षित. माझं पोरग जगलं पाहिजे, गावाची मरणाती का तिकडं नाही. संकोचित विचार करतो आपण.
आता बरं आहे, गावाकडे तुम्ही आपल्या पोरांना जरा शिव्या देऊन बोलवत असला. ताई पुण्या मुंबईला जातो, बायका कशा कौतुक करतात आपल्या पोरांचं. आमचा शुभम ना कुणाच्या आद्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. काय चाटायचं आहे का त्याला? कुणाच्या आद्यात जात नाही, मध्यात जात नाही. जिजाऊ अशी म्हणली असती तर आमचा शुभाना कुणाच्या आद्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. त्याला सांगितलंय बरं का, तो अफजल खान लय वाईट आहे, त्याच्या नादाला लागू नको. हिंदवी स्वराज्य उभा राहिलं असतं का? राहिलं असतं का? आऊसाहेबांनी सांगितलंय, जावा शिवाजी राजे तुमच्या भावाचं उसनं फेडा. एका आईनं आपल्या पोरा